पंतप्रधान मोदींच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला। संकल्प पत्र असे या जाहीरनाम्याला नाव दिलंय। राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली हे संकल्प पत्र बनवण्यात आलंय। एक दिशा एक संकल्पना पुढे चालत असून लवकरच जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करणार असल्याचं मोदींनी म्हटलं। नद्यांच्या वापरावरती जास्तीत जास्त भर देण्याचं काम करणार असल्याची माहिती मोदींनी दिली। 2 हेक्टर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना 6,000 रुपये, शेतकऱ्यांना 60 वर्षांनंतर पेन्शन योजना, किसान क्रेडिट कार्डवर 1 लाखांचं व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून देणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं। 2022 पर्यंत संकल्प पत्रातील 75 संकल्प पूर्ण करण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं। तर जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा असणारं कलम 360A हे हटवणार असल्याचं जाहीरनाम्यात सांगितलंय। तर तिहेरी तलाकचा कायदा लवकरच पास करणार असल्याचं या जाहीरनाम्यात म्हटलेलं आहे। देशातील सर्व जमिनींचं रेकॉर्ड डिजिटल करणार आहे असं राजनाथ सिंह म्हणाले। भाजपनं देशातील अस्थिरता संपवली असून भाजपनं गरिबांपर्यंत एक सुविधा पोहोचवल्याचं देखील अमित शहा म्हणाले। भारत जगातील 6व्या नंबरची अर्थव्यवस्था असल्याचंही शहाने म्हटलं। भाजपचा अर्थसंकल्प हा संकल्प पत्र हे फसवं पत्र असल्याची टीका काँग्रेसनं केली। तसंच झासे में फसो मत असं मोदी सरकारचा मंत्र असल्याची टीका देखील काँग्रेसनं भाजपवर केली। भाजप स्वतःचं अपयश दुसऱ्यांवरती थोपवतात। भाजपवाले कधी चहावाला तर कधी चौकीदार बनत असून शेतकऱ्यांसाठीच्या आश्वासनांचं काय झालं असा सवाल काँग्रेसकडून भाजपला विचारला गेला। भाजप सरकारनं जाहीर केलेला जाहीरनामा हा देशभक्तीनं प्रेरित असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं। हा जाहीरनामा म्हणजे देशविरोधी भूमिका घेणाऱ्यांना उत्तर असल्याचं राऊतांनी म्हटलं। यवतमाळच्या सभेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवरती हल्लाबोल केलाय। काँग्रेसचा जाहीरनामा घातक असल्याची टीका केली आहे। भाजपसोबतचे मतभेद गाडून टाकल्याचं देखील त्यांनी म्हटलं। भाजपनं जाहीर केलेला संकल्प पत्र हा सर्वात मोठा फेकूपत्र असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे। भाजप नेत्यांनी स्वतःच्या रक्तानं जरी लिहून दिलं तरी त्यांच्या संकल्पावरती जनता विश्वास ठेवणार नसल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं। महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचार सभेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली। मोदी नाटकबाज असून ते देशावरची राष्ट्रीय आपत्ती असल्याची खोचक टीका पवारांनी केली। हिंगोलीचे उमेदवार मोहन राठोड यांच्या प्रचार सभेत प्रकाश आंबेडकरांनी मोदींवर घणाघाती टीका केली। मोदींसारखा खोटारडा माणूस जगात सापडणार नाही अशी टीका केली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे जेव्हा भाजपच्या बाजूने बोलायचे उकड्या फुटायच्या अशी टीका अजित पवारांनी केली आहे। तसंच विनोद तावडे हे पोपटासारखं बोलतात अशी टीका त्यांनी केली। बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी प्रचाराचा शुभारंभ केला। बारामती तालुक्यातील श्री क्षेत्र कन्हेरीच्या मारुतीला नारळ फोडून त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला। इंदापूरमध्ये सुप्रिया सुळे यांची जाहीर सभा झाली। यावेळी सुप्रियाताई, तुम्ही काळजी करू नका, आम्ही शब्द दिलाय तो पाळणारच असं वक्तव्य काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी केलं। इंदापूरमधल्या सभेत आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांना चिमटे काढले। बारामतीच्या जावयांना जास्तच डिमांड आल्याचं यावेळी सुप्रिया म्हणाल्या। राज्यातील प्रचार यंत्रणेवरती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नजर आहे। मुंबईतल्या वॉर रूममधनं कार्यकर्त्यांवर वॉच ठेवला जातोय। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे। नगरच्या सभेत त्यांचा भाजप प्रवेश होऊ शकतो अशी विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली। राष्ट्रवादीचे नेते राधाकृष्ण विखे पाटील महायुतीच्या उमेदवाराचा उघड प्रचार करतायत, त्यामुळे विखे पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नगर समन्वयक अंकुश काकडे यांनी केली। बीडमध्ये पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसलेला आहे। बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूराव पोटभरे यांनी भाजपला सोडून राष्ट्रवादीसोबत घरोबा केलाय, त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली। झी टीव्ही आणि एन टीव्ही या वाहिन्यांचं प्रक्षेपण तात्काळ बंद करून त्यांच्या आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं केली। भाजप मालिकांचा वापर करून छुपा प्रचार करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला। अशोक चव्हाण हे विश्व हिंदू परिषदेचे सदस्य असल्याचा खळबळजनक आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला। तसंच चव्हाण यांना याबाबत खुलासा करावा अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली। सुबोध भावे यांनी पुण्यात राहुल गांधी यांशी केलेल्या संवादानंतर शिवसैनिक नाराज झालेत, तर दुसरीकडे गंमत म्हणून राहुल यांच्या बायोपिकचा विषय काढला असल्याचं सुबोध भावे यांनी म्हटलं। राजकारणातील मातब्बर आणि सिने अभिनेत्यांसह तृतीयपंथीय उमेदवारही मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। मुंबईतील स्नेहा काळे आणि जतीन महाराज या तृतीयपंथीयांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत। नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी त्यांच्यासोबत गिरीश महाजन, जयकुमार रावल उपस्थित होते।
दक्षिण मुंबईतनं शिवसेना भाजपचे उमेदवार अरविंद सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, सुभाष देसाई हे देखील उपस्थित होते। काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर आपला उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आपल्या कार्यकर्त्यांसोबत उर्मिला बाईकवरून आल्या। उत्तर मध्य मुंबईतनं प्रिया दत्त यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। प्रिया दत्तचा अर्ज दाखल करण्यासाठी संजय दत्त देखील सोबत होते। औरंगाबादमधनं मतांचं विभाजन होऊ नये म्हणून अब्दुल सत्तार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। तसंच काँग्रेस किंवा सुभाष झांबड यांचं काम करणार नाही असं त्यांनी म्हटलंय। वसईत मतदान जनजागृतीसाठी वसईच्या तहसीलदार कार्यालयातनं भव्य बाईक रॅली काढण्यात आली। तर अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातनं महिलांची जनजागृती रॅली काढण्यात आली। भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मुरली मनोहर जोशी यांची भेट घेतली। जवळपास अर्धा तास शहा आणि जोशींमध्ये चर्चा झाली। बिहारी भाषेत लालू प्रसाद यादव आणि पत्नी राबडी देवी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे। एकाऐवजी 5 ठिकाणी ईव्हीएम्स आणि व्हीव्हीपॅटची मतं पडताळून घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिलेत। पाकिस्तानचं F-16 विमान पाडल्याचा पुरावा भारतीय हवाई दलाकडून सादर करण्यात आला। कमांडर अभिनंदन यांनीच विमान पाडल्याचाही दावा केला गेला। कर्जबुडव्या विजय मल्ल्याला मोठा झटका बसलाय। लंडन कोर्टानं प्रत्यार्पणाविरोधातील याचिका फेटाळली असून मल्ल्याला लवकरच भारतात आणण्यात येणार आहे। उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 26% पाणी साठा शिल्लक राहिलाय। त्यामुळे येत्या काही दिवसात मुंबईला पाण्याची चणचण भासेल। जळगावमधील प्रशांत चौक परिसरातील नागरिकांनी पाण्याच्या मागणीसाठी हंडा मोर्चा काढला। अनेक वेळा तक्रार करूनही समस्या सुटत नसल्यानं संतप्त महिलांनी मोर्चा काढत मनपाचा निषेध केला। उल्हासनगरमधील फॉरवर्ड लाईन चौकात उभ्या असलेल्या एका मिनी टेम्पोला अचानक आग लागल्याची घटना घडली। इंजिन गरम झाल्यानं आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय। सांगली ते कोल्हापूर रोडवरील भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। आगीत लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालं। कोल्हापुरातील शिरोली टोल नाका परिसरात नाकाबंदी दरम्यान कारमधनं 62,68,000ची रोकड पकडण्यात आली। अकोल्यातील मलकापूर परिसरातील एका बंगल्यात IPL क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी अटक केली। या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला गेला। दुर्मिळ जातीच्या खवले मांजराची तस्करी करणाऱ्या एका टोळक्याला जेरबंद करण्यात वनविभाग आणि सिंधुदुर्ग पोलिसांना यश आलं। पोलिसांनी वनविभागाच्या मदतीनं सापळा रचून ही कारवाई केली। पुण्यातील कोंढव्यात अनधिकृत धोकादायक इमारतींवरती कारवाई करण्यात आली। सदर बांधकाम हे निकृष्ट आणि अनधिकृत असल्यानं ही कारवाई झाली।